गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या जे काही आपण 18 लेक्चर घेतले त्याच्यामध्ये आपण 3 युनिट कव्हर केले. म्हणजे पहिलं युनिट हे 6 लेक्चर मध्ये कव्हर केलं आपण. दुसरं युनिट हे 7 ते 12 लेक्चर मध्ये कव्हर केलं. तिसरं जे युनिट आहे हे आपलं आपण 13 ते 18 लेक्चर मध्ये कव्हर केलं. म्हणजे प्रत्येक युनिटसाठी आपल्याला इथं 6 6 लेक्चर लागलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी प्रत्येक लेक्चरला सांगतो की अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे जे काही लेक्चर आहेत हे सगळे सिरियली 1 बाय 1 बघायचे आहेत. कुठलाही पार्ट त्याच्यामध्ये स्किप करायचा नाही. कारण मी प्रत्येक वेळेस सांगतो की सब्जेक्ट समजण्यासाठी काही लिंकेज असतात. जर आपण एखादा पार्ट स्किप केला किंवा मिस केला तर त्या लिंकेज आपल्याला कळणार नाही आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आपल्याला हा सब्जेक्ट कळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी हे लेक्चर सिरियली 1 बाय 1 बघायचे आहेत. जर लेक्चर आवडलं तर सबस्क्राईब किंवा लाईक करायचं आहे. आता कुठलाही आपण एक्स्ट्रा वेळ वाया न घालवता डायरेक्ट आता आपण म्हणजे आपलं हे 19वं लेक्चर म्हणजे हे आपण या लेक्चरमध्ये आपण जे काही चौथं युनिट आहे. चौथं युनिट म्हणजेच युनिट नंबर 4 इज हार्मोनी इन द नेचर. आता बघा याच्यामध्ये आपल्याला जर आपण आउटलाईन जर ऑब्झर्व केली तर याच्यामध्ये कोणकोणते बीट आपल्याला डिस्कस करायचं तर त्याच्यामधलं फर्स्ट वन इज अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द नेचर. सेकंड वन इज इंटरकनेक्टनेस, self regulation and mutual fulfillment among the orders of nature. Then third one is realizing existence as a coexistence at all levels. Then fourth, the holistic perception of harmony in existence. Fifth one is professional ethics in the light of right understanding. Then last bit of this unit is strategies for transition towards the value-based लाईफ अँड प्रोफेशन. आता हे 6 बीट आपल्याला या युनिटमध्ये डिस्कस करायचे आहे. आता त्याच्यामधला जो काही पहिला आहे त्याच्यामध्ये पहिला कोणता दिलेला आहे आपल्याला अंडरस्टँडिंग हार्मोनी इन नेचर. आता तो आपण डिटेल डिस्कस करू या युनिटमध्ये. बघा इथं अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द नेचर. आता हे सगळं समजण्याच्या अगोदर आपण नेचर काय असते, हार्मोनी काय असते, ह्या गोष्टी पहिले बेसिकली आपण म्हणजे या गोष्टी नेमक्या काय आहेत किंवा याचं बेसिक डेफिनेशन किंवा बेसिक कन्सेप्ट काय हे आपण पहिले समजून घेऊ. आता बघा नेचर इथं लिहिलं मी. नेचर इज द कलेक्शन ऑफ ऑल युनिट्स, द एअर, सॉइल, वॉटर, प्लांट्स, ट्रीज, एनिमल्स, बर्ड्स, other human being and even things that are little distance from us like मग सन असेल, मून असेल अँड अदर प्लॅनेट एक्सेट्रा. साध्या भाषेत नेचर म्हणजे जे काही तुम्हाला दिसते म्हणजे एअर असेल, सॉइल असेल, वॉटर असेल, प्लांट्स असतील, अॅनिमल असतील, इन्सेक्ट असतील किंवा इतर कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, रॉक असेल, जे काही म्हणजे जे काही तुम्हाला दिसते नजरेसमोर ते सगळं म्हणजे नेचर समजायचं. आता बघा इथं लिहिलं मी बघा. नेचर इज इक्वल टू कलेक्शन ऑफ युनिट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 4 ऑर्डर्स. आता त्या 4 ऑर्डर्स कोणत्या आहेत तर इथं लिहिलेलं आहे मी. ह्युमन ऑर्डर हे बघा इथं ह्युमन ऑर्डर लिहिलं, इथं अॅनिमल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डर. म्हणजे जे काय आपण हे जे काही नेचर आहे हे जर आपण पूर्ण जर एक मेन टाइप्स मध्ये किंवा त्याला जर क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला तर नेचर हे किती याच्यामध्ये 4 ऑर्डर मध्ये किंवा 4 ऑर्डर मध्ये किंवा 4 ग्रुप मध्ये आपण म्हणू त्याला क्लासिफाय करता येईल. त्याच्यातला पहिला ग्रुप असते ह्युमन, अॅनिमल, बायो ऑर्डर अँड फिजिकल ऑर्डर. या 4 ग्रुपमध्ये हे जे काही वर आपण दाखवलं हे नेचरचं स्ट्रक्चर हे या 4 ऑर्डरमध्ये किंवा 4 ग्रुपमध्ये आपण हे क्लासिफाय केलं इथं. ठीक आहे. आता बघा क्लासिफिकेशन ऑफ युनिट्स इंटू 4 ऑर्डर म्हणजे जे काही नेचरचे युनिट्स होते किंवा नेचरचे पार्ट होते ते आपण काय केलं इथं की 4 ऑर्डर मध्ये त्याला क्लासिफाय केलं. ऑल्दो द युनिट्स आर इनन्युमेरेबल म्हणजेच काय अनकाउंटेबल, दे कॅन ऑल बी क्लासिफाईड इंटू जस्ट 4 ग्रुप्स ऑर 4 ऑर्डर. जे काय म्हणजे आता सर तुम्ही सर नेचरमध्ये तर एवढं सगळं आहे मग हे कुठं काय पॉसिबल आहे का तर आपण ब्रॉडली कसं केलं किंवा त्याला या 4 मध्ये एक डिवाइड केलं पूर्ण नेचरला म्हणजे त्यालाच आपण ऑर्डर किंवा त्याला आपण ग्रुप असं म्हटलं.
पहिले त्याच्यामध्ये बघा फिजिकल ऑर्डर. फिजिकल ऑर्डर मध्ये धिस इन्क्लुड्स युनिट लाईक एअर, वॉटर, मेटल, म्हणजे जे काय असेल, रॉक असेल, नद्या असतील, तलाव असतील, हे सगळं कशामध्ये येईल? फिजिकल ऑर्डर मध्ये. नंतर बायो ऑर्डर. बायो ऑर्डरलाच मी एक अल्टरनेट नेम सुद्धा दिलेला आहे, तर प्लांट ऑर्डर. मग त्याच्यामध्ये कोणते येतील? धिस इन्क्लूड ग्रास, प्लांट्स, ट्रीज, हे सगळे याच्यामध्ये येतील. नंतर अॅनिमल ऑर्डर. धिस इन्क्लूड अॅनिमल अँड बर्ड. सगळे अॅनिमल जे आहेत, सगळे बर्ड्स आहेत, ते कशामध्ये येतील? या अॅनिमल ऑर्डर. ह्युमन ऑर्डर मध्ये काय आहे? ते सगळे ह्युमन बिंग, म्हणजे सगळे जे काही माणसं आहेत, ते कशामध्ये येतील? ह्युमन ऑर्डर. बायो ऑर्डर मध्ये बघा, त्यालाच आपण प्लांट ऑर्डर म्हणलं, त्याच्यामध्ये सगळ्या वनस्पती किंवा गवत असतील, ट्रीज असतील, प्लांट असतील, हे सगळं याच्यामध्ये येणार. फिजिकल ऑर्डर मध्ये कोणकोणते येणार? सगळ्या जे काय नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत या फिजिकल ऑर्डरच्या, बघा हे नॉन लिव्हिंग आहे सगळ्या. एअर असेल, वॉटर असेल, मेटल असेल, रॉक असेल, किंवा तलाव असतील, या सगळ्या गोष्टी कशामुळे आहेत? या फिजिकल ऑर्डर मध्ये आहेत. याला आपण नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा म्हणू शकतो. आता बघा इथं, हार्मोनी इन नेचर मीन्स इंटरकनेक्टनेस अँड म्युच्युअल फुलफिलमेंट अमॉंग ऑल द फोर ऑर्डर्स ऑफ द नेचर. म्हणजे ज्या कोणत्या फोर ऑर्डर आहे त्यातल्या, मटेरियल ऑर्डर किंवा त्याला आपण फिजिकल ऑर्डर मधलं, प्लांट ऑर्डर किंवा बायो ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर किंवा अॅनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर, हे जे काही चार ऑर्डर आहेत, याच्यामध्ये इंटरकनेक्टनेस किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट असणे, तरच आपण हार्मोनी म्हणू शकतो. अदरवाईज याच्यामध्ये जर म्युच्युअल फुलफिलमेंट नसेल, इंटरकनेक्टेड नसेल, तर त्याला आपण हार्मोनी इन नेचर असं म्हणू शकत नाही. म्हणजे हे जे काही चार ऑर्डर आहेत, मटेरियल ऑर्डर ज्याला फिजिकल ऑर्डर म्हटलं आपण, प्लांट ऑर्डर किंवा बायो ऑर्डर म्हटलं त्याला आपण, अॅनिमल ऑर्डर, ह्युमन ऑर्डर, या चारी मध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट, इंटरकनेक्टनेस, म्हणजे या चारी मध्ये कोऑर्डिनेशन किंवा बॅलन्स असणं आवश्यक आहे. अदरवाईज त्याला आपण हार्मोनी इन नेचर असं म्हणू शकत नाही. आता त्याचा मिनिंग बघा, इथं आपण ज्याला हार्मोनी इन नेचर हे कशाला म्हणायचं? ऑल फोर ऑर्डर्स आर इंटरकनेक्टनेस आर इंटरडिपेंडंट, दे डिपेंड्स ऑन इच अदर. म्हणजे हे प्रत्येक जे काही चार ऑर्डर आहे, हे एकमेकावर डिपेंड आहे. अशी सेपरेट असं त्यांचं अस्तित्व नाही. म्हणजे मटेरियल ऑर्डर असू द्या, प्लांट ऑर्डर असू द्या, किंवा बायो ऑर्डर असू द्या, अॅनिमल ऑर्डर, ह्युमन ऑर्डर, या एकमेकावर डिपेंड आहे. असं त्यांना सेपरेट एक्झिस्टन्स आहे का? तर आहे. पण त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे हे एकमेकावर, चारही ऑर्डर किंवा चारही ग्रुप हे एकमेकावर डिपेंड आहेत. दुसरं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, दे लिव्ह इन म्युच्युअल फुलफिलमेंट. म्हणजे काय झालं की म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे का? इच वन गिव्स अँड रिसिव्ह इन द बॅलन्स. म्हणजे प्रत्येकामध्ये देणं घेणं किंवा टेक अँड गिव्ह ही जे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती असली पाहिजे. कोणत्या? या चार ऑर्डर मध्ये. नुसतं गिव्ह किंवा नुसतं रिसिव्ह हे जर असेल, तर त्याला आपण हार्मोनी इन द नेचर म्हणू शकत नाही. नंतर, धीस बॅलन्स क्रिएट्स हार्मोनी इन नेचर. कोणते बॅलन्स? हे जे काय म्युच्युअल फुलफिलमेंट आणि त्याला इंटरडिपेंडंट किंवा इंटरकनेक्टनेस असेल, तरच हार्मोनी इन नेचर, म्हणजे काय हार्मोनी इन नेचर मध्ये क्रिएट करण्यासाठी, जे काय आपण इथं हार्मोनी इन नेचर असं लिहिलं, ते क्रिएट करण्यासाठी दोन अटी कोणत्या आहेत? तर म्युच्युअल फुलफिलमेंट, मी फक्त एम लिहितो आणि इथं एफ लिहितो. पहिली अट काय? किंवा दुसरी अट आपण ज्याला म्हणू त्याला म्युच्युअल फुलफिलमेंट. आणि एक काय आहे इथं? इंटरकनेक्टनेस. ज्याला इंटरकनेक्टनेस म्हणजेच काय? दे डिपेंड ऑन इच अदर. म्हणजे प्रत्येक चार ऑर्डर ह्या एकमेकावर डिपेंड असेल, तरच त्याला हार्मोनी इन नेचर असं म्हणायचं. जर या दोन कंडिशन फुलफिल होत नसेल, तर त्याला आपण हार्मोनी इन नेचर असं म्हणू शकत नाही. म्हणजे सर मग एकच आहे तरी नाही, दोन्ही आहे तरच आपण हार्मोनी इन नेचर म्हणू शकतो. अदरवाईज त्याला आपण हार्मोनी इन नेचर असं म्हणू शकत नाही. नंतर बघा आपण, हा, क्लासिफिकेशन ऑफ फोर ऑर्डर. क्लासिफिकेशन
ऑफ युनिट्स इंटू फोर ऑर्डर, म्हणजे जे काय आपण नेचरचे जे काही छोट्या छोट्या युनिट्स होत्या ते आपण कशामध्ये केलं, क्लासिफाय याला फोर ऑर्डर मध्ये. ऑल्दो द युनिट्स आर इन्युमेरेबल म्हणजेच काय अनकाउंटेबल, दे कॅन बी क्लासिफाईड इंटू जस्ट फोर ग्रुप्स ऑर फोर ऑर्डर, ज्याला आपण म्हणलो एक फिजिकल, बायो किंवा प्लांट्स ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर. याच्यामध्ये ते पण बघितलं आपण. फिजिकल मध्ये काय येईल, बऱ्यापैकी सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, एअर असेल, वॉटर असेल, रॉक असेल, मेटल असतील, हे सगळं कशामध्ये येईल, तर फिजिकल ऑर्डर मध्ये. बायो ऑर्डर मध्ये जनरली प्लांट असतात. त्याच्यामध्ये काय, आता तुम्ही सर बायो ऑर्डर मध्ये ह्युमन पण होते, पण आपण काय केलं इथं, ह्युमन ऑर्डर हे सेपरेट ग्रुप कन्सिडर केला. किंवा तुम्ही म्हणसाल सर बायो ऑर्डर मध्ये अॅनिमल पण येते, पण आपण काय केलं इथं अॅनिमल सुद्धा एक सेपरेट ग्रुप कन्सिडर केला. त्याच्यामुळे नाही तर तुम्ही म्हणसाल सर बायो ऑर्डर मध्ये नुसतं प्लांट येतात का, तर नाही, पण ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे एकमेकावर कसे डिपेंड आहेत हे रिलेशन आपल्याला स्पष्ट करण्यासाठी आपण हे चार ग्रुप फॉर्म केले त्याचे. म्हणजे बायो ऑर्डर मध्ये प्लांट्स येतील सगळ्या, किंवा त्यालाच आपण म्हणलं धिस इन्क्लुड्स ग्रास असेल, प्लांट्स असेल आणि ट्री असतील. मग अॅनिमल ऑर्डर मध्ये सगळे अॅनिमल येतील, त्याच्यात पक्षी सुद्धा येतील, मायक्रो ऑर्गॅनिझम येतील, म्हणजे अॅनिमल, पक्षी, मायक्रो ऑर्गॅनिझम, कीटके जे काय असतील ते सगळं अॅनिमल ऑर्डर आहे. ह्युमन ऑर्डर आपण सेपरेट घेतलेला आहे, तर ह्युमन ऑर्डर मध्ये सर्व ह्युमन बिंग येतील. नंतर हे बघितलेलं याचा आपण मिनिंग सुद्धा समजून घेतला. हार्मोनी इन नेचर कशाला म्हणलं, जर या दोन गोष्टी म्हणजे काय, इंटरडिपेंडंट आणि म्युच्युअल फुलफिलमेंट ह्या सॅटिस्फाय करत असेल, तरच त्याला हार्मोनी इन नेचर आपण म्हटलं. म्हणजे कोणत्या या चार लेवलला. नंतर बघा याच्यामध्ये रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. आता पहिले आपण बघा की आपल्या जे काय नेचर युनिट्स आपण चार पार्ट मध्ये किंवा चार स्टेज मध्ये किंवा चार ऑर्डर मध्ये डिवाइड केलं. त्याच्यामधले आता बघा आपण, पहिले मी ए लिहिलं, बिटवीन फिजिकल ऑर्डर अँड बायो ऑर्डर. आता बघा काय असला पाहिजे त्याच्यामध्ये, म्युच्युअल रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. आता पहिले मी काय कन्सिडर केलं, त्यातल्या दोनच ऑर्डर कन्सिडर, कोणत्या, फिजिकल आणि बायो ऑर्डर. आता बघा त्याच्यामध्ये काय आपण पाहिलं होतं की इंटरकनेक्टनेस म्हणजेच का एकमेकावर डिपेंड आहेत त्या. नंतर म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे का, गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी ही असली पाहिजे त्याच्यामध्ये, हे आपण लिहिलं. आता बघा हे गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी कशी असते. आता इथं दाखवलं मी फिजिकल ऑर्डर, हे हा जो काही पार्ट आहे फिजिकल ऑर्डर, हा दुसरा दिसलेला आहे बायो ऑर्डर. बायो ऑर्डर मधलाच आपण काय म्हटलं की प्लांट ऑर्डर, त्याच्यामध्ये प्लांट, ट्रीज हे सगळ्या गोष्टी येतील. नंतर फिजिकल ऑर्डर मध्ये मी सांगितलं की सॉइल येईल, रॉक येईल, मेटल असेल, एअर असेल, हे सगळं कशामध्ये येतं, म्हणजे याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग. आता आपल्या कंडिशन काय आहे की याच्यामध्ये आपल्याला म्युच्युअल फुलफिलमेंट दाखवायची आहे किंवा हार्मोनी दाखवायची, कोणत्या, या दोन कंडिशन, या दोन ऑर्डर मध्ये. म्हणजे कोणती ऑर्डर, बायो ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डर मध्ये आहे. हार्मोनी असण्यासाठी काय कंडिशन आहे आपल्याजवळ, त्या एकमेकावर डिपेंड असल्या पाहिजे आणि म्युच्युअल फुलफिलमेंट, गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी देअर, तरच आपण दे देन वी कॉल्ड ॲज अ हार्मोनी इन these two groups or harmony in these two orders. Otherwise, we cannot say there is a harmony in these two orders. आता बघा हे कशा हार्मोनी आहेत बघा. आता हे इथं जो काय मी ॲरो दाखवला, हा ॲरो म्हणजे काय, गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटीसाठी. म्हणजे जर आपण इथून सुरुवात केली तर हे याला देत आहे काहीतरी आणि इकडून काहीतरी घेत आहे. आता बघा सिंपल एक्झाम्पल, अ ट्री ग्रोज बिकॉज ऑफ सॉइल, वॉटर, सनलाईट, आणि सनलाईट किंवा त्याला एअर म्हणू आपण इथं. म्हणजे फिजिकल ऑर्डर किंवा मटेरियल ऑर्डर मध्ये या सगळ्या, आणखी इथं एअर सुद्धा येईल. आता हे हे सगळ्या गोष्टी कशासाठी, म्हणजे जे काय फिजिकल ऑर्डर आहे हे कशासाठी, या बायो ऑर्डर साठी नेसेसरी आहे. विदाऊट फिजिकल ऑर्डर ही बायो ऑर्डर एक्झिस्ट असू शकत नाही. म्हणजे या प्लांट साठी असू द्या, ट्रीज साठी असू द्या, ही फिजिकल ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फिजिकल ऑर्डर मध्ये काय काय येऊ शकते, सॉइल असेल, रॉक असेल, मेटल असेल, एअर असेल, ह्या गोष्टी या बायो ऑर्डर साठी म्हणजे प्लांट्स आणि ट्रीज साठी आवश्यक आहेत. आता बघा इथे लिहिलं आपण, व्हेन लीव्स फॉल अँड डिके दे बिकॉम्स मॅन्युअर अँड मेक द सॉइल फर्टाईल अगेन. आता बघा या फिजिकल ऑर्डरने, ज्या फिजिकल ऑर्डर मध्ये काय असते, सॉइल असेल, रॉक असेल, मेटल असेल किंवा एअर असेल. आता हे
कोणाला दिलं त्यांनी? बायो ऑर्डरला दिलं. बायो ऑर्डर म्हणजेच काय? प्लांट आणि ट्रीज. आता बघा, त्याच्या मोबदल्यात हे प्लांट आणि ट्रीज या फिजिकल ऑर्डरले काय देतात? आता बघा, आपण लिहिले तर फेन ल्यूज फॉल अँड डिके, म्हणजे ज्याचे त्या प्लांटच्या किंवा ट्रीजचे जे काही ल्यूज म्हणजे पानं, हे काय करतील? या सॉइलवर पडतील. आता पानं पडल्यानं आणि ते पानं पडल्यानंतर डिके म्हणजे काय? ते कुजतील आणि त्याच्यापासून जे खत तयार होईल. आता हे खत कुठं चाललं? या सॉइलला चाललं. खत सॉइलला मिळाल्यानंतर ती जी काही सॉइल आहे ती जास्त फर्टाईल होईल. म्हणजे काय झालं? या फिजिकल ऑर्डरनं या बायो ऑर्डरला काय दिलं? एअर दिली असेल, म्हणजे ऑक्सिजन दिला असेल, सॉइल दिली असेल, वॉटर दिलं असेल, या सगळ्या गोष्टी याला दिल्या. आता त्याच्या बदल्यात या प्लांटनी किंवा ट्रीजनं काय दिलं? तर याला मॅन्युअर किंवा खत दिलं. कारण की काय झालं? या पानाचे किंवा या या झाडाचे पानं शेवटी कुठं पडणार आहेत? या सॉइलवर. सॉइलवर पडल्यानंतर काय होणार? ते कुजणार, त्याचा डिके होणार. डिके झाल्यानंतर त्याचं मॅन्युअर म्हणजे खतात रूपांतर होतं. आता खतात जर त्याचं कन्व्हर्जन झालं की सॉइलची फर्टिलिटी वाढणार. म्हणजे या दोन्हीसाठी विन विन सिच्युएशन असणं, त्यालाच आपण हार्मोनी इन नेचर म्हणलं. म्हणजे काय झालं? इथं गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे जसं फिजिकल ऑर्डरनी याला काहीतरी दिलं, म्हणजे याला काय दिलं? सॉइल दिली असेल, एअर दिलं असेल, वॉटर दिलं असेल, आणि याच्या बदल्यात इकडून काय रिसीव्ह केलं? याच्या बदल्यात त्यांनी मॅन्युअर म्हणजेच का त्याच जे काय खत होतं, हे आणि कोणी रिसीव्ह केलं? तर सॉइलनं वगैरे रिसीव्ह केलं. आता त्याच्यामध्ये सॉइलला काय फायदा झाला? की सॉइलची फर्टिलिटी वाढली. म्हणजे काय झालं? की दोघांनाही बेनिफिट झाला. आता आपण दुसरी कंडिशन एक आणखी लिहिली होती की ते एकमेकावर डिपेंड आहेत, इंटरडिपेंडंट. म्हणजे नुसतं फिजिकल ऑर्डर काही करू शकत नाही, नुसती बायो ऑर्डर काही करू शकत नाही. म्हणजे या दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे. तसेच दोघांमध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट आहे. म्हणजे काय? इट कन्सिस्ट टेक अँड गिव्ह पॉलिसी. म्हणजे याच्यामध्ये देवाणघेवाणची ही पॉलिसी आहे. त्याच्यामुळेच आपण याला म्युच्युअल फुलफिलमेंट म्हटलं. कोणत्या दोन ऑर्डर मध्ये? फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. पुढे बघू आता. आता इथं बी पार्ट जो दाखवला बघा, तिथं काय लिहिलेलं आहे? आपण बिटवीन फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि एक तिसरा आलेला आहे इथं ॲनिमल ऑर्डर. पहिल्या याच्यामध्ये आपण दोनच ऑर्डर बघितल्या होत्या. कोणत्या? फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर. याच्यामध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट असणं. आता तिसरी गोष्ट कोणती पिक्चर मध्ये आले? तर ॲनिमल ऑर्डर. आता म्युच्युअल फुलफिलमेंट असण्यासाठी आपण दोन गोष्टी कन्सिडर केल्या. काय केलेल्या? एक इंटर डिपेंडंट किंवा त्याला इंटर कनेक्टेड म्हणू आपण. म्हणजेच का? की या तीन गोष्टी एकमेकावर डिपेंड असणे. नंतर दुसरी कंडिशन ज्याला म्युच्युअल फुलफिलमेंट किंवा आपण काय म्हणलं की जे हार्मोनी इन या तीन ऑर्डर मध्ये हार्मोनी कधी असेल? पहिलं बघितलं आपण की इंटर डिपेंडंट, म्हणजे ते तिन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड असतील. दुसरं आपण बघू की म्युच्युअल फुलफिलमेंट. म्युच्युअल फुलफिल म्हणजे काय? गिव्ह अँड टेक पॉलिसी अमॉंग थ्री ऑर्डर. म्हणजे अमॉंग थ्री ऑर्डर कोणते आहे? फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर. पहिल्या ए पार्ट मध्ये आपण जे काही बघितलं होतं, आता बघा हे इथं पहिले मी पुन्हा एकदा ए ऑर्डर दाखवतो तुम्हाला. रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट पहिल्यामध्ये कोणतं होतं? बिटवीन फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर. आता बी मध्ये काय केलं आपण? तिसरा कोणता पिक्चर मध्ये आला? हा ॲनिमल ऑर्डर. आता बघा, या तीन मध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट कसं असेल किंवा इंटरडिपेंडेंट कसे असतील? आता इथं बघू आपण. पहिलं फिजिकल ऑर्डर. फिजिकल ऑर्डर मध्ये मी सांगितलं सॉइल असेल, मेटल असेल, रॉक असेल, वॉटर असेल, एअर असेल, हे सगळं कशामध्ये जाते? फिजिकल ऑर्डर. नंतर आपण बघितलं की बायो ऑर्डर मध्ये प्लांट ट्री असतील, ॲनिमल ऑर्डर मध्ये सगळे ॲनिमल असतील, बर्ड्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इन्सेक्ट, हे सगळ्या गोष्टी कुठे येतील? ॲनिमल ऑर्डर मध्ये. आता बघा, फिजिकल ऑर्डर ही नॉन लिव्हिंग आहे. कारण की सॉइल, मेटल, वॉटर, एअर, रॉक हे सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. बेसिस फॉर सर्वायवल ऑफ प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे काय झालं? की फिजिकल ऑर्डर या बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर साठी आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्याचं काहीही अस्तित्व नाही. आता बघा, बायो ऑर्डर मध्ये आपण बघितलं की प्लांट्स आणि ट्रीज असतात. प्लांट्स नीड द सॉइल, वॉटर, सनलाइट टू ग्रो. म्हणजे त्याच्यासाठी प्लांट जर ग्रो करायचं असेल तर काय काय लागेल? एक तर सॉइल लागेल, वॉटर लागेल,
एअर लागेल, सनलाईट लागेल, या सगळ्या गोष्टी लागतात. प्लांट्स गिव्ह द ऑक्सिजन, फूड अँड फूड्स टू ॲनिमल. आता याच्याकडून याने घेतलं, मग जो काही प्लांट्स असतील हे कशाला देतील? ॲनिमलला काय काय देईल? ऑक्सिजन देईल, फ्रूट देईल, फूड देईल टू ॲनिमल अँड ह्युमन. म्हणजे नुसतं ॲनिमलला देतील का, तर ह्युमनला. आपण पुढच्या ऑर्डरमध्ये बघू ते. आता बघा, प्लांट्स आल्सो इनरिच द सॉइल व्हेन लीव्हज अँड रूट्स डिके. म्हणजे आता बघा, जर आपण बघितलं इथं या दोन मध्ये, तर याचं जे काय प्लांटचे काय ल्यूज किंवा पानं जे असतील ते काय करणार असतात? सॉइलला फर्टिलाइज करतात. सॉइलला कसे फर्टिलाइज करतात? तर ते जेव्हा पानं या प्लांट्स किंवा ट्रीचे जे सॉइलवर पडतील तेव्हा काय होईल? ते डिके होईल. म्हणजे डिके होणे म्हणजे काय? ते सडतील किंवा कुजतील. आता ते सळल्यानंतर, कुजल्यानंतर या सॉइलची फर्टिलिटी रेट किंवा त्याला पोषण तत्व म्हणू आपण, ते वाढेल आणि कसं झालं की सॉइलला सुद्धा फायदा होईल. आता ॲनिमल ऑर्डर मध्ये बघू आपण. ॲनिमल नीड्स द प्लांट म्हणजेच काय? फूड अँड वॉटर टू सर्व्हाइव्ह. म्हणजे आपण बघितलं की ॲनिमलला ह्या गोष्टी, फिजिकल ऑर्डर, फूड, या दोन्हीची सुद्धा गरज आहे. म्हणजे ॲनिमलला, आता तुम्ही म्हणाल सर याची कशी काय काय? वॉटर आवश्यक आहे, नंतर सॉइल पण आवश्यक आहे, नंतर आपण म्हणू त्याला की सोलर, या सगळ्या गोष्टी ॲनिमलला आवश्यक आहे. नंतर बायो ऑर्डर, प्लांट, ट्रीज, हे सुद्धा ॲनिमलला आवश्यक आहे. आता बघा इथे लिहिलं आपण, ॲनिमल नीड्स प्लांट, फूड अँड वॉटर टू सर्व्हिव्ह. आता वॉटर टू सर्व्हिव्ह म्हणजे कोणती? ही फिजिकल ऑर्डर झाली. प्लांट्स, फूड म्हणजे कोणती? ही बायो ऑर्डर. म्हणजे ॲनिमलला या दोन गोष्टी आवश्यकच आहेत. इन रिटर्न दे हेल्प प्लांट्स पोलिनेशन, सीड्स स्प्रेडिंग अँड मॅन्युअर. आता बघा, आता या ॲनिमल पासून या ग्रुपला काय फायदा? ॲनिमल पासून, ज्याला काय आपण म्हणतो सीड स्प्रेडिंग किंवा पोलिनेशन, हे कुठून होणार? ॲनिमल किंवा बर्ड्स थ्रू होणार. त्याचा फायदा कोणाला होणार? प्लांट्स आणि ट्रीजला. कारण की जर यांनी जर पोलिनेशन किंवा सीड स्प्रेडिंग केलं नाही तर यांचं अस्तित्व संपेल. म्हणजे याचं अस्तित्व वाढवण्याचं काम कोण करणार? ॲनिमल करणार. आता ॲनिमल जे काय, आता बघा, ॲनिमल पासून हे मॅन्युअर किंवा खत हे कोणाला मिळणार? किंवा याच्यापासूनही मॅन्युअर मिळणार. हे बघितलं आपण. प्राण्यापासून सुद्धा मॅन्युअर कोणाला मिळणार? सॉइलला. मग सॉइलला जर मॅन्युअर किंवा खत जर मिळालं तर सॉइलची फर्टिलिटी वाढणार. म्हणजे मॅन्युअर हेल्प्स द सॉइल टू फर्टाईल म्हणजे या सॉइलची फर्टिलिटी वाढणार. दे ऑल्सो मेंटेन द बॅलन्स इन इकोसिस्टीम. म्हणजे या तिन्हीचं जर आपण एक सेंट्रल थीम बघितली किंवा कोर किंवा क्रस जर बघितला आहे तीनचा, तर काय दिसत आहे आपल्याला? की तिघही एकमेकावर डिपेंड आहेत. तिघही म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे गिव्ह अँड टेक हे रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करतात. जसं बघा नाही, एरो आपण दाखवला, हे इथं एरो दाखवला, म्हणजे सगळेजण हे तिन्ही जे ऑर्डर आहे, या गिव्ह अँड टेक जे काही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते फॉलो करताना दिसतात. नंतर इंटरडिपेंडेबिलिटी म्हणजे काय लिहिलं आपण? इंटरडिपेंडेंट म्हणजे दे डिपेंड्स ऑन इच अदर. म्हणजे बायो ऑर्डर, फिजिकल ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर हे एकमेकावर डिपेंड आहेत. असं सिंगल याचं काही जर आपण नुसते सिंगल बायो ऑर्डर एंटिटी कन्सिडर केली तर याचं अस्तित्व काही नाही. किंवा याला जर सिंगल एंटिटी कन्सिडर केली तर याचं सुद्धा अस्तित्व असं सेपरेट राहणार नाही. कारण ह्या गोष्टी एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे या बायो ऑर्डरवर किंवा फिजिकल ऑर्डर सुद्धा या दोन गोष्टीवर डिपेंड आहे. आणि बायो ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डरवर डिपेंड आहे. म्हणजे या तिघं सुद्धा इंटरडिपेंडेंट आहेत, डिपेंड्स ऑन इच अदर आहेत. नंतर त्याच्यामध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे टेक अँड गिव्ह अँड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, दे फॉलो धिस रूल. त्याच्यामुळे आपण म्हणू की याच्यामध्ये किंवा म्युच्युअल हॅपीनेस किंवा या तीन मध्ये हार्मोनी आहे असं आपण कन्सिडर करू. आता बघा, हा ही स्लाइड वाचतो आता बघा. बिटवीन फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर. आता याच्यामध्ये चौथा कोण आला पिक्चर मध्ये? ह्युमन ऑर्डर ही पिक्चर मध्ये आली. आता बघा, रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. आपण म्युच्युअल फुलफिलमेंट साठी दोन अटी केल्या होत्या. की पहिली कोणती आहे? की इंटरडिपेंडेबिलिटी म्हणजे ते एकमेकावर डिपेंड असले पाहिजे, दुसरे असले पाहिजे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय? गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी. जे काही फॉलो करत असतात त्यांना आपण म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणू.
आता इथं आपण पहिल्या स्लाइड मध्ये हे तिघ आपल्याला कळलं की फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर हे म्युच्युअल फुलफिलमेंट करतात एकमेकांची, एकमेकावर डिपेंड आहे. पण बघा आता, वन्स ह्युमन बिइंग, आता बघा, आता इथं चौथी कोणती ऑर्डर आलेली आहे पिक्चर मध्ये? ह्युमन बिइंग. आता आपण ह्युमन बिइंग मध्ये बघा, इथं हे सगळ्यांचे यारो इकडे तिकडे दाखवले, म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी, इथं सुद्धा गिव्ह अँड टेक पॉलिसी, इथं सुद्धा गिव्ह अँड टेक पॉलिसी, इथं सुद्धा गिव्ह अँड टेक पॉलिसी. आता बघा, जेव्हा ह्युमन ऑर्डर आली, ह्युमन ऑर्डर, आता ह्युमन ऑर्डरचा एरोज बघा, हे रिसिव्ह करताना दिसते. इथं सुद्धा हा एरो रिसिव्ह करताना दिसते, हा एरो रिसिव्ह करताना दिसते. पण हा जो काही एरो आहे हा डाऊटफुल आहे. जरी मी इथं करेक्ट दाखवला, हे आयडियली दाखवलं, पण प्रॅक्टिकली हा इथं असं क्रॉस साईन आपण रिअल ग्राउंड बेसवर बघायला मिळते. म्हणजे आता तुम्ही म्हणाल, सर इथं तर तुम्ही करेक्ट दाखवला आणि ह्युमन ऑर्डर सुद्धा यांना काहीतरी देताना असा एरो दाखवला, किंवा हे बघा इथं हे रिसिव्हचा तर बरोबर दाखवला आपण. आता पण मी इथं काय दाखवलं, आता बघा ह्युमन ऑर्डरचा हा एरो या बायो ऑर्डरला काहीतरी दाखवताना म्हणजे देताना दाखवलेला आहे मी. ह्युमन ऑर्डर इकडे फिजिकल ऑर्डरला काहीतरी देताना असा आरो, आणि मी करेक्ट टिक केलं. इथं सुद्धा हा जो काही ह्युमन ऑर्डर आहे हे मी याला अॅनिमल ऑर्डरले काहीतरी देताना असं टिक केलेलं आहे. पण जर ग्राउंड बेसिस रियालिटी आपण कन्सिडर केली, तर ह्या गोष्टी आपल्याला पाहता म्हणजे रिअल मध्ये दिसत नाहीत. म्हणजे हे जो काही ह्युमन ऑर्डर कडून यांना काहीतरी द्यायचं, किंवा बायो ऑर्डर ला काहीतरी ह्युमन ऑर्डरने द्यायचं, किंवा फिजिकल ऑर्डरला ह्युमन ऑर्डरने का, हे असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे जे काही रेग्युलर या तीन मध्ये जे काही, म्हणजे या पार्ट मध्ये, या पार्ट मध्ये आणि या पार्ट मध्ये जे काय म्युच्युअल फुलफिलमेंट किंवा इंटरडिपेंडेबिलिटी किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी, हे व्यवस्थित चालू होतं. कोणत्या? या तीन ऑर्डर मध्ये. जो काय मी आता हे राऊंड करतो ना, हा हे तीन ऑर्डर हे बघा, इथं व्यवस्थित चालू होतं. पण जेव्हा हा ह्युमन नावाचा जो काही प्राणी पिक्चर मध्ये आला, तिथं हे आपल्याला गडबड दिसते. हा फक्त घेताना म्हणजे टेक पॉलिसी अप्लाय केली, पण ही गिव्ह पॉलिसी देताना दिसत नाही. म्हणजे जर आपण बघितलं की सॉइलला, मग तुम्ही म्हणसाल सॉइलला आपण माणूस बऱ्यापैकी, पण सॉइलचं आपण काय केलेलं आहे, पूर्ण पोल्युशन, म्हणजे जिथं नाही तिथं मेन आपण जर बघितलं तर कुठेही गेलं शहरात, तर जिकडे तिकडे मेन कापडाच्या अशा म्हणजे पिशव्या आहेत हे उडताना दिसतात. कुठेही काही प्लॅस्टिकच्या बॉटल फेकलेल्या दिसतात, किंवा इतर गोष्टी. म्हणजे आपण सॉइलचं फर्टिलायझेशन करताना दिसतो का? आता नाही. बऱ्यापैकी सॉइलचं डिग्रेडेशन कर, पण सॉइल कडून आपण भरपूर गोष्टी करतो, पण सॉइलला त्या मोबदल्यात आपण इथं देताना दिसत नाही. तर सॉइलचं आपण इनफर्टिलायझेशन करताना दिसतो, किंवा वॉटर असतील. फिजिकल ऑर्डर मध्ये नुसतं सॉइल येते का? तर नाही, त्याच्यात वॉटर येईल. वॉटरची आपण पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे. नद्याचं रूपांतर गटारामध्ये कोण केलं, तर आपणच कारणीभूत आहोत त्याला. म्हणजे नद्याकडून आपण सगळं घेतो, पण नद्याचं आपण जर म्हटलं की नद्या स्वच्छता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, पण आपण सगळ्यांनी काय केलं की गटार, नद्याचं रूपांतर हे गटारामध्ये होताना दिसते. हे कुठंतरी, हे कशामुळे झालं की विदाऊट राईट अंडरस्टँडिंग. त्याच्यामुळे हा काय जो काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे ह्युमन ऑर्डरनी जे सॉइलला आहे, वॉटरला आहे, रिव्हरला आहे, काहीतरी त्यांनी द्यायला पाहिजे, पण तसं देताना आपण दिसत नाही. आता बघा इकडे पण ॲनिमल पासून आपण भरपूर घेतो, पण ॲनिमलला आपण काय देतो मग? म्हणजे सर तुम्ही म्हणसाल मग कुत्रे पाळले किंवा हे, पण तेवढं त्यांना काही होणार का? त्या मोबदल्यात आपण जे काही ॲनिमल ऑर्डर आहे ते आपण म्हणजे जेवढं आपण त्यांच्याकडून घेतो त्या मोबदल्यात आपण, जर आपण यांच्याकडून 100% घेत असेल, तर आपण याला बॅक किती करत आहोत? जर तुम्ही म्हणाल मग सर आम्ही पाळीव प्राणी पाळले, म्हणजे 5%च आपण बॅक. बाकी आपण या ॲनिमलला, किंवा जे काही ॲनिमल ऑर्डर आहे, किंवा जे काही बर्ड्स ऑर्डर आहे, यांना आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली कुठेतरी डिस्टर्ब, किंवा ते त्यांची जे काही डेली रुटीन आहे ते आपण डिस्टर्ब, किंवा त्यांचं एक्झिस्टन्स आहे हे आपण डिस्टर्ब करायचं. जसं आपण म्हणतो की वाघाची संख्या कमी झाली, किंवा बऱ्याच ॲनिमल संख्या कमी होताना दिसते, तर हे कुठंतरी म्हणजे ह्युमनचं इंटरफेरन्स झाल्यामुळे ॲनिमल ऑर्डर हे डिस्टर्ब होताना दिसते. म्हणजे ॲनिमल कडून आपण 100% घेतो, पण त्या मोबदल्यात आपण त्याला देताना म्हणजे 100, इथं जर 100% घेतलं, तर आपण इथं 100% द्यायला पाहिजे, तर त्याला म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणू ना.
अदरवाईज 100% घ्यायचं आणि 5% द्यायचं, तर त्याला आपण म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणू शकत नाही. हे आता ह्युमन ऑर्डर जिथं पिक्चर मध्ये आलं तिथं कुठंतरी हे जे काय आपण इंटरडिपेंडन्सी किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट हे कुठंतरी आपण गडबड होताना दिसत आहे. जे काय मी क्रॉस दिसलं, ही तर आयडियली मी असं टिक दिलं, पण रिअल ग्राउंड बेसिसवर असं क्रॉस दिसते आपल्याला. म्हणजे असं घडताना किंवा असं होताना आपल्याला दिसत नाही. आता बघा, नाऊ इज द ह्युमन बिंग फुलफिल फॉर द अदर थ्री ऑर्डर्स. म्हणजे आता एक क्वेश्चन मार्क आहे की बाबा, ह्युमन बिंग या जो काही तीन ऑर्डर आहेत, म्हणजे कोणत्या फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर, याच्यासाठी म्युच्युअल फुलफिलमेंट करताना दिसतो का? तर उत्तर आहे नाही. दिस इज द बिग क्वेश्चन. म्हणजे आपल्याला जर या क्वेश्चन विचारला तर आपला आन्सर बऱ्यापैकी निगेटिव्ह आन्सर येते याच्यामध्ये. ह्युमन बिंग इज नॉट ओनली fulfilling for the other three order. Rather, it is dominating, exploiting them to the extent of ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज. जे काय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आहे, तर हे कशामुळे झालं की ह्युमन ऑर्डर हे जे काय म्युच्युअल फुलफिलमेंट कोणासोबत, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर सोबत फिजिकल फुलफिलमेंट करताना दिसत नाही, आणि त्याच्यातून हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज हे जे काही आपल्याला प्रश्न घडताना दिसतात ते सध्या पाहायला मिळते. जसं एक क्लायमेट चेंजवर महत्वाची कॉन्फरन्स झाली होती, त्याला कॉप म्हणजे किंवा COP 21 किंवा पॅरिस परिषद म्हणतात. तिथं या क्लायमेट चेंज मुळे काय धोके होऊ शकतात, आणि क्लायमेट चेंज रोखायचं असेल तर माणसांनी जे काही ग्लोबल वॉर्मिंग किंवा टेम्परेचर आहे ते किती मेंटेन करायला पाहिजे, त्याची जे काही बाउंड्री लाईन किंवा जे काही म्हणजे त्या पॅरिस परिषदेमध्ये क्लायमेट चेंज चे जे काही धोके आहेत भविष्यातील, ते सगळे डिस्कस झाले होते. आणि या जे काही ह्युमन ऑर्डरमुळे जे काय या तीन जे काही ऑर्डर डिस्टर्ब झाल्या त्याच्या संबंधी त्या पॅरिस परिषदेमध्ये फार धोकादायक संकेत देण्यात आलेले आहेत. सम ऑफ द इंडिकेटर्स ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी दॅट इज डिस्टर्बिंग द हार्मोनी इन नेचर आर. बघा आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी, ऍटमॉस्फेरिक CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड लेवल दॅट वॉज स्टेबल ॲट 250 ते 350 ppm, म्हणजे पार्ट्स पर मिलियन. आणि हे पीपीएम म्हणजेच काय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड हे एक शो करण्याचं एक पीपीएम युनिट म्हणा त्याला. इन द लास्ट फ्यू थाउजंड, म्हणजे लास्ट फ्यू थाउजंड इयर्स, म्हणजे तेव्हा ते किती होतं, 250 ते 350च्या दरम्यान. हॅज इन्क्रीज ट्रिमंडसली इन द लास्ट इयर्स. लास्ट 100 इयर्स म्हणजे मागच्या 100 वर्षात हे जे काय CO2चं कार्बन इमिशन आहे हे किती 250 ते 350 ppm वरून जवळपास हे कुठपर्यंत पोहोचलं, 400 ते 500 ppm. ppm म्हणजेच काय, पार्ट्स पर मिलियन, म्हणजे काय कार्बन कॉन्सन्ट्रेशन इंडिकेट करण्याचं एक युनिट असं आहे. द ड्राइंग अप ऑफ द रिव्हर्स, लेक, अंडरग्राउंड ॲक्वाफायर, म्हणजे हे सगळं जे काही जमिनीतील झरे आहेत किंवा लेक्स हे कुठंतरी ड्राइंग अप किंवा कोरडे होताना दिसतात. रॅपिंग मेल्टिंग ऑफ पोलर अँड ग्लेसियर आइस अँड पोटेन्शियल ऑफ राईज ऑफ द सी लेवल, म्हणजे जे काही टेम्परेचर वाढलं त्याच्यामुळे काय पोलर किंवा ग्लेसियर जो काही आईस आहे तो वितळताना दिसतात, आणि त्याच्यामुळे जे काही सी लेवल आहे ते वाढू शकते, आणि काही देश किंवा शहर त्या सी मध्ये डुबू शकतात, असे सुद्धा धोके आहेत. डिप्लेशन ऑफ फॉरेस्ट कव्हर, म्हणजे जे जंगलाचं प्रमाण आहे याचं कुठंतरी कमी होताना दिसते. फार्मलँड बिंग टेकन ऑफ द ह्युमन हॅबिटेशन. इंडस्ट्रियलायझेशन, हे इंडस्ट्रियलायझेशन मध्ये फार्मलँडचा कुठेतरी धोका दिसतो. रॅपिड स्पेसिस लॉस अँड शार्प रिडक्शन इन बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, ज्याला जैवविविधता म्हणतो. जैवविविधता म्हणजेच काय की डिफरंट डिफरंट प्रकारच्या वनस्पती, प्राणी याच्यामध्ये नेचरमध्ये एक्झिस्ट असणे त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आता रॅपिड स्पेसिस लॉस अँड शार्प रिडक्शन इन बायोडायव्हर्सिटी. आता हे बायोडायव्हर्सिटी कशामुळे रिडक्शन झाले, आपल्याला एक्सपेक्टेड काय होतं, ह्युमन ऑर्डर, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर
हे कसे असले पाहिजे? हार्मोनी असली पाहिजे, याच्यामध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी असली पाहिजे, इंटरडिपेंडेबिलिटी असली पाहिजे, म्हणजे दे डिपेंड्स ऑन इच अदर, ह्या कंडिशन त्यांनी फुलफिल केलेल्या पाहिजे. पण जेव्हा ह्युमन ऑर्डर येते तेव्हा कुठंतरी या फुलफिल मध्ये गडबड घोटाळा आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याच्यामुळेच हे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे डायग्राम आपण दाखवले, बघा इथं. Harmony in nature means interconnectedness and mutual fulfillment among the four orders of the nature. म्हणजे जे आपण बघितलं, ह्युमन ऑर्डर आहे, अॅनिमल ऑर्डर आहे, प्लांट्स ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डर. आता याच्यातल्या तीन जे ऑर्डर आहे, हे प्रॉपर फ्लो मेंटेन करत होते. म्हणजे म्युच्युअल फुलफिलमेंट असू द्या, इंटरकनेक्टेडनेस असू द्या, हे तीन गोष्टी करत होते. पण जेव्हा ह्युमन ऑर्डर हा पिक्चर मध्ये आला, इथं कुठेतरी गोंधळ निर्माण झाला. गोंधळ निर्माण झाल्यामुळे जे काही समस्या, आपण जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, किंवा दुसऱ्या काय रिव्हर पोल्युशन असेल, सॉइल पोल्युशन असतील, किंवा डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी आहे, ह्या प्रॉब्लेम या ह्युमन ऑर्डर न या सगळ्यांचं जे काय हार्मोनी मेंटेन केली नाही, किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट हे मेंटेन नाही केलं, किंवा इंटरकनेक्टनेस ह्या गोष्टी मेंटेन केल्या नाही, त्याच्यामुळे हे गडबड आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितले की हे कुठेतरी गडबड होताना दिसते. आता बघा इथं, द ह्युमन ऑर्डर इज डिपेंडेंट ऑन ऑल द थ्री ऑर्डर्स. म्हणजे जर आपण ती जो काय पिरामिड्स होता ना, हा पिरामिड जर आपण बघितला, तर ह्युमन ऑर्डर कशावर डिपेंड आहे? तिन्ही ऑर्डरवर डिपेंड आहे. फिजिकल ऑर्डर असेल, प्लांट असेल, अॅनिमल ऑर्डर असेल, याच्यावर डिपेंड कोण आहे? ह्युमन ऑर्डर. आणि एक्सपेक्टेड काय? की जसं ह्युमन ऑर्डर या तिन्ही कडून काही गोष्टी घेते, तसंच ह्युमन ऑर्डरने या तिन्हीला पण काही गोष्टी दे ना. म्हणजे जसं आता मी इथे यारो दाखवतो की ह्युमन ऑर्डर याच्यापासून काहीतरी घेते, इकडून काहीतरी घेते, आणि इथूनही काहीतरी घेते. पण त्याच्या बदल्यात या गोष्टी तो ह्युमन ऑर्डर इकडे रिटर्न करताना दिसत नाही. म्हणजे यांनी सुद्धा याला काहीतरी रिटर्न करणं एक्सपेक्टेड आहे. ह्युमन ऑर्डरने या अॅनिमल ऑर्डरलाही काहीतरी रिटर्न करणं एक्सपेक्टेड आहे. पण हे राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे हे कुठंतरी जो काही पिरॅमिड आहे, हा पिरॅमिड डिस्टर्ब होताना आपल्याला दिसतो. हा बघा, द ह्युमन ऑर्डर इज डिपेंडेंट ऑन ऑल थ्री ऑर्डर्स. आपण जे पिरामिड मध्ये बघितलं की ह्युमन ऑर्डर, बायो ऑर्डर असेल, फिजिकल ऑर्डर असेल, अॅनिमल ऑर्डर असेल, याच्यावर डिपेंड आहे. रोल ऑफ ह्युमन ऑर्डर इज टू इन्शुर द इनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ द रेस्ट ऑफ नेचर. रेस्ट ऑफ नेचर म्हणजे काय? की ह्युमन ऑर्डर सोडून तीन जे ऑर्डर आहेत, कोणत्या? बायो ऑर्डर असेल, फिजिकल ऑर्डर असेल, आणि अॅनिमल असेल. तर काय करायला पाहिजे आपण? एनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन असायला पाहिजे. क्वांटिटी ऑफ युनिट्स ऑफ इच ऑर्डर बघू. सगळ्यात जास्त कोणती म्हणजे क्वांटिटी आहे? फिजिकल आहे, त्याच्यानंतर प्लांट आहे, त्याच्यानंतर अॅनिमल आहे, आणि त्याच्यानंतर ह्युमन ऑर्डर आहे. म्हणजे ह्युमन ऑर्डरची क्वांटिटी या तिन्हीपेक्षा कमी आहे. क्वांटिटी इज नॉट अ रॅन्डम. म्हणजे हे काय उगाच रॅन्डम नाही, किंवा हे रॅन्डम नाही, तर इट इज द सेट अकॉर्डिंग टू ओव्हरऑल एनरिचमेंट ऑफ द होल अँड अवेलेबिलिटी ऑफ सस्टेनिंग रिसोर्सेस. म्हणजे नेचरनंच ह्या जे काही फ्लो मेंटेन केला. म्हणजे फिजिकल ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन प्लांट ऑर्डर, प्लांट ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन अॅनिमल ऑर्डर, अँड अॅनिमल ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन ह्युमन ऑर्डर. हे कोण? नेचरनंच म्हणजे असा हे फ्लो मेंटेन केला. फॉर एक्झाम्पल, इफ देअर वेअर टू मेनी अॅनिमल्स, प्लांट वुड बी ओव्हर इटन अँड देअर इज अ इम्बॅलन्स. आता याचा अर्थ जर बघा, की जर हरिण कशाला म्हणजे हरिण जो काय खाते, तर वनस्पती खाते. म्हणजे आपण जर बघितलं की हरिण जे असते, जे काही फॉरेस्ट मधले हरिण आहेत, ते कशावर जगतात? या प्लांट्सवर किंवा या वनस्पतीवर जगतात. आता जर या हरणाची संख्या प्रचंड वाढली, तर हे वनस्पती राहतील का? तर नाही, तर ते सगळ्या खाऊन टाकतील. म्हणजे कुठेतरी इनबॅलन्स आहे. आणखीन जर आपण एक्झाम्पल बघितलं, इफ देर वेअर टू मेनी ह्युमन्स, रिसोर्सेस विल बी ओव्हर यूज. म्हणजे इनबॅलन्स जो काय आता बघ आपण जो काय पाहतो, ते इनबॅलन्स काय झालं की इथं टू मेनी ह्युमन बिंग्स असेल, तर रिसोर्सेसचं जास्त डिप्लेशन किंवा युटिलायझेशन होत आहे. म्हणजे हे इनबॅलन्स झालं.
पण नेचर मेंटेन द बॅलन्स बाय कीपिंग फिजिकल ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन प्लांट ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन ॲनिमल ऑर्डर अँड ॲनिमल ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन ह्युमन ऑर्डर. म्हणजे हे नेचरनेच फ्लो व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. फक्त ह्युमनला राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे हा कुठंतरी या तीन गोष्टी तो कुरापती करतो. म्हणजे यांना डिस्टर्ब करतो, यांना डिस्टर्ब करतो आणि या तीन फिजिकल इकडे डिस्टर्ब करतो. पण हे सगळ्या गोष्टी ह्युमनला व्यवस्थित देतात. पण ह्युमनला राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे हा कुठंतरी ह्या गोष्टी डिस्टर्ब करताना दिसतो आपल्याला. आता बघा, आपण पाहिलं फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर, ह्युमन ऑर्डर. हे सगळे बघितले आपण. फिजिकल ऑर्डर मध्ये काय असते, बायो ऑर्डर मध्ये काय असते, नंतर ॲनिमल ऑर्डर मध्ये काय असते आणि ह्युमन ऑर्डर. नेचर म्हणजेच आपण बघितले की कलेक्शन ऑफ फोर युनिट्स किंवा त्यालाच आपण फोर ऑर्डर म्हणलं. आणि त्या फोर ऑर्डर मध्ये आपण हे बी बघितलं की ते इंटरडिपेंडेंट आहे. त्याच्यामध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट आहे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजेच का गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तरच ते हार्मोनी मेंटेन करता येते, हे आपण बघितलं. आता बघा, there is a relationship of mutual fulfillment harmony amongst or all these four orders. The first three orders are mutually fulfilling for each other. They are fulfilling for human being also. It is naturally acceptable to human being to be fulfilling all for all the orders. म्हणजे आपण जर बघितलं की ह्या तीन गोष्टी ह्या बरोबर हार्मोनी पाडतात. म्हणजे काय करणार, ह्या इंटरडिपेंडंट आहे म्हणजे एकमेकावर डिपेंड असताना दिसतात. नंतर त्या म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे तिन्ही ऑर्डर ज्या वरच्या आहे गिव्ह अँड टेक पॉलिसी इम्प्लिमेंट करतात. पण जेव्हा हा व्यक्ती जेव्हा किंवा हा जो ऑर्डर मध्ये येतो हा कुठेतरी गडबड करताना दिसतो. गडबड म्हणजे काय, तो गिव्ह करतो किंवा टेक पॉलिसी बरोबर इम्प्लिमेंट करतो, पण गिव्ह पॉलिसी हा इम्प्लिमेंट करताना दिसत नाही. त्याच्यामुळे जे काय ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर इन्क्रीज किंवा पोल्युशन किंवा डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. द रोल ऑफ ह्युमन being is to realize this fulfillment, mutual fulfillment. For this, all the human being need to do is the understand the mutual fulfillment किंवा हार्मोनी इज इन्हेरंट इन नेचर. म्हणजे ह्युमन बिइंगला हे समजणं आवश्यक आहे की हार्मोनी हे नेचरनेच मेंटेन केलेली आहे. आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये डिस्टर्ब करायचा नाही. वी डू नॉट क्रिएट इट किंवा निर्माण सुद्धा हार्मोनी करायची नाही. म्हणजे हे नेचरनेच हार्मोनी मेंटेन केलेली आहे. कारण कारण की आपण जर बघितलं तर फिजिकल ऑर्डर ग्रेटर दॅन बायो ऑर्डर ग्रेटर दॅन ॲनिमल ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर इज ग्रेटर दॅन ह्युमन ऑर्डर. आणि हे नेचरनं बरोबर मेंटेन केलेलं आहे. गिव्ह अँड टेक पॉलिसी सुद्धा मेंटेन केली आहे. फक्त ह्युमनला राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे त्यांनी हे कुठंतरी म्हणजे जे फोर ऑर्डरची जे काय गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे हे ह्युमन बिंगला राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे त्यांना ती डिस्टर्ब केलेली आहे. म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला हार्मोनी ह्युमन बिंगला समजणं आवश्यक आहे पहिली. टू लिव्ह अकॉर्डिंगली देन द म्युच्युअल फुलफिलमेंट अमॉंग द फोर ऑर्डर्स विल बी रिलाइज. म्हणजे नुसती हार्मोनी अंडरस्टँड करून चालणार नाही, तर त्या हार्मोनीनुसार आपल्याला लिव्ह अकॉर्डिंगली म्हणजे काय, त्या हार्मोनीनुसार आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. अँड देर इज अ प्रोव्हिजन इन नेचर फॉर लिव्हिंग विथ द हार्मोनी दॅट इज फुलफिलमेंट. म्हणजे निसर्गानंच अशी एक सुविधा किंवा जी सोय करून ठेवलेली आहे की या सगळ्या गोष्टी हार्मोनीमध्ये आहेत. फक्त आपल्याला ह्युमन बिईंगला त्या हार्मोनी समजलं नसल्यामुळे ते कुठंतरी जे काय वरच्या तीन ऑर्डर आहेत त्याला डिस्टर्ब करताना आपण दिसतो आणि त्याचेच फळ आपण भोगताना दिसतो. तर या लेक्चरमध्ये एवढंच म्हणजे कव्हर करायचं होतं. सगळ्यांना लेक्चर समजलं असेल असं एक्सपेक्टेड करतो. लेक्चर जर आवडलं तर सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक सुद्धा करायचं आहे. थँक्यू.